प्रेज द लॉर्ड. जर आवाज शांत आला म्हणून म्हटलं. 3 वाक्य आपण पाहिलेले आहे. पहिलं आहे क्षमाविषयी, दुसरं आहे माझ्या प्रियानो कारण मी तुला खरे सांगतो, आज तू माझ बरोबर सुख लोकात असशील. कोणती अशी वेळ नाही अजून की आपण म्हणू शकतो उशीर झालाय, आता काय उपयोगाचं नाही. बरोबर आहे ना? स्टेशनवर गेल्यावर, ट्रेन सुटल्यावर आपल्याला काही उपयोग नसतो, कारण ते तुमच्यासाठी परत येणार नाही, दुसऱ्या गाडीने जाण्यासाठी. दोन्ही बाजूला जसं अर्चन सांगितलं, दोन्ही बाजूला चोर, दोघांनी संधी सारखीच आहे, पण एकाचं तारण झालं आणि एकाचं तारण नाही झालं. त्या ठिकाणी आजच्या चर्चेस असले तर आज कदाचित असं म्हटले असते, असं म्हणतोस काय, ठीक आहे माझ्या चर्चला ये, बाप्तिस्मा घे, मग नंतर तुझं तारण. बरोबर आहे? येशू ख्रिस्तान तसं काहीच म्हटलं नाही. त्या वधस्तंभावरती त्याला वेळ नव्हती, पण जे त्याला पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याला जे प्रगटीकरण झालं, प्रेरणा मिळाली. परमेश्वर संधी प्रत्येकांना देतो, संधी दोघांनाही मिळाली, आणि एकाने त्याचं संधीचं सोनं करून घेतलं, दुसऱ्याने नाकार. आपल्या हातात आहे. आणि तिसरी गोष्ट आपण पाहिली की आपुलकी ही जबाबदारी आपल्या जीवनामध्ये आपण जगत असताना खूपशा जबाबदारी परमेश्वरने आपल्या जीवनामध्ये दिली. आपण त्या जबाबदारी कशा पार पडतो, प्रत्येक जबाबदारी खूप महत्वाचं. येशू ख्रिस्त पूर्ण देव पण पूर्ण मनुष्य त्यावेळेस तो होता. म्हणून तो असं म्हटलं नाही का अरे मी विसरलो, माझ्या आईला मी असं काही बोललो नाही. स्वतः त्या दुःखात, त्रासात असताना त्यांनी त्याची जबाबदारी पूर्ण केली. खूपशे कारण सांगतो, अर्चना म्हटल्याप्रमाणे खूपशे कारण. आपली जबाबदारी पूर्ण न करण्यासाठी खूपशे त्याला कारण असू शकतात. त्या ठिकाणी येशूने कोणतं कारण दिलं नाही. चौथं वाक्य आज आपण बघणार आहोत. येशू ख्रिस्त मत्ती 27:46 म्हणतो, एलोई एलोई लमा सबक्थनी. एलोई एलोई लमा सबक्थनी, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. त्या ठिकाणी येशू ख्रिस्त, जसं आपण पाहिलं पहिलं वाक्य की तारणाविषयी, मनुष्य स्वरूपामध्ये असताना त्यांनी तारणाविषयी त्या ठिकाणी सांगितलं. म्हणजे क्षमा खूप महत्वाचं आहे. पापाची क्षमा आपण नेहमी प्रभूने शिकवलेली प्रार्थना, जसं मी अपराधांची क्षमा करतो तसं तू माझ्या अपराधांची क्षमा कर. क्षमा न केल्यामुळं खूपदा मनुष्य पापामध्ये, बंधनामध्ये, आजारा विकारामध्ये जातो. याकोबरे त्यांनी सांगितले. दुसरं करतोय येशू ख्रिस्ताने आपली आपुलकी, जबाबदारी, दुसरं आपण या ठिकाणी पाहतो, पहिला क्षमानंतर दुसरं तारण पाहतो. येशू ख्रिस्त त्या आपल्या संगती असलेल्या चोरा त्या ठिकाणी तारणाविषयी, जे पृथ्वीतून आज सुद्धा तुला उशीर झालेलं नाही. आता किंवा येशू ख्रिस्त असं म्हटलं नाही, ठीक आहे उद्या आल्यानंतर मी बघतो तुला, उद्या माझ्या लक्षात राहिलं, सकाळी आलो की नाही ड्युटीवर, पहिला मी तुझं काम करून टाक. बरोबर की नाही? मी मेल्यातून उठलो की नाही, पहिलं काम तुझं करतो. नाही, आत्ता आज तू माझं बरोबर सुखलोकात असशील. तिसरा आपुलकी, जबाबदारी म्हणजे मनुष्य मात्रातील जी कमतरता किंवा आवश्यकता आहे
त्याकडे येशू ख्रिस्त बघतो. पण 4थ्या वाक्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की येशू ख्रिस्त काय यातनातून जात आहे. त्या ठिकाणी त्याला काय क्लेश होत आहे. येशू दुसऱ्यांना क्षमेची याचना करणारा, धीर, सांत्वन देणारा, अचानक या ठिकाणी पाहतो स्वतः तुटलेला आहे. बरोबर 3 वाक्य बोलला आणि 4थ्या वाक्यामध्ये आपण बघतो म्हणजे हे सगळ्यांना दुसऱ्यांना तो देत आलेला आहे, पण काय तो परिस्थितीमध्ये सापडलेला आहे मधी, हे आपल्याला त्या ठिकाणी 4थ्या वाक्यावरून समजतं. तो स्वतः तुटलेला आहे, त्या ठिकाणी खचलेला आहे. येशू त्याला हाक मारत आहे, म्हणतो की माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. जर तुम्ही येशू ख्रिस्ताविषयी जर अभ्यास केला, जसं अर्चने सांगितलं, येशू ख्रिस्त किती वर्ष होता या पृथ्वीतलावरती? त्या वर्षामध्ये त्या अगोदर येशूच्या शेजारी बसून ताटात जेवणारा शिष्य, लोकांमधले नव्हे, शिष्य यहूदा इस्करियोत चुंबन घेऊन येशूचा विश्वासघात करतो. है की नाही? कसं चुंबन घेऊन येशूचा विश्वासघात करतो. कसं त्याला वाटलं असं? तो क्षण विचार करा, तुमच्या अगदी जवळचा, जर तुम्हाला म्हणजे चुंबन देऊ शकतो एवढा जवळचा व्यक्ती तुमचा विश्वासघात करतो. येशूच्या जवळचा दुसरा एक शिष्य होता, कमिट्या भरपूर असतात, त्याच्यामध्ये कोर कमिटी असते. शिष्य होते 12 शिष्य होते. 12 शिष्यांमध्ये 3 शिष्य स्पेशल येशूच्या जवळचे, पेत्र, याकूब आणि योहान. जो म्हटला की येशू वेळ आली मी तुझ्यासाठी मरायला तयार आहे, तो 3दा येशूला नाकार. येशू म्हटला ज्यावेळेस तू नाकारशील ना 3 वेळा कोंबडा हरवला. आणि आपण खूपदा त्या पिक्चर मध्ये सुद्धा पाहतो, ज्यावेळेस 3ऱ्यांदा कोंबडा हरवतो, येशूने त्या पित्राकडे पाहिलं आणि पेत्राला सुद्धा आठवण झाली, अरे मी काय केलं. जर तुम्ही योहान कृष्ण वर्तमानाचा 6वा अध्याय 66 वचन जर वाचला, त्या ठिकाणी येशू ख्रिस्त एकटाच नव्हता, त्याचे 12 शिष्य होते आणि इतर पुष्कळ शिष्य होते असं म्हणतो. यावरून त्याच्या शिष्यांपैकी, लक्ष देऊन ऐका, वाचनाचं वाचा योहान 66 मध्ये, यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्या बरोबर चालले नाही. काय म्हटलंय? त्यावरून त्याच्या शिष्यांपैकी, म्हणजे नुसतंच गोळका गर्दीमध्ये येणारे नव्हते ही लोक येशूचे शिष्य बनले होते, पण पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्या बरोबर चालले नाही. तेव्हा ते सर्व शिष्य सोडून, आणि जर मार्क 14 आणि 50 जर वाचला, ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आलं, मार्क 14:50 असं म्हणतं, तेव्हा ते सर्व सोडून, ते सर्व कोण? त्याचे 12 शिष्य. 11 ऑलरेडी, म्हणजे एक ऑलरेडी इस्करियोत होतच बाहेर. 11 शिष्य जे त्याच्या बरोबर होते ते सर्व येशूला सोडून पळून गेले. काय म्हटले तर? सोडून गेले, पळून गेले. एकाने विश्वासघात केला, एकाने येशूचा नाकार केला. पण या सगळ्या कालावधीमध्ये येशूला
नक्कीच दुःख झालं असणार आहे. कोणाला होणार नाही का? तुम्ही मी आज जर पाहिलं, आपला कोणी विश्वासघात केला, कोणी आपणाला असं नाकारलं एकदम, काय संबंध तुझा माझा, मी तुला ओळखत नाही. कोण? येशू कोण? मी ओळखत पण नाही त्याला. तुम्ही कोणाविषयी बोलायलाय? काय? कोण? कुठला? जो येशू बरोबर बसणार उठणार होत. पुष्कळशे शिष्य बनले होते, परत गेले, ते पुन्हा कधी त्याच्यावर चाललेच. आहेत खूपशे लोक असे आज सुद्धा आहेत. येशूच्या मागे आले, शिष्य बनले, म्हणून पाळत बनले आणि ते माघार गेले, ते परत कधी येशूकडे आलेच नाही. पण सर्व जग सोडून गेले, त्यावेळेस येशूला कदाचित वाईट वाटलं असं. नक्कीच येशूला वाईट वाटलं असणार. त्याहून सगळ्यात जास्त, सर्वात जास्त दुःख कधी वाटलं माहिती का? त्यावेळेस देव पित्यानं आपलं मुख त्याच्यापासून मिळवलं. ज्यावेळेस येशूने पाहिलं सगळ्यांनी मला सोडलं, त्याला काही फरक पडणार नाही. माझ्या प्रियाने तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. जीवनातले असे अनेकशे प्रसंग आहेत आणि अनेकशे जीवनांचा मी एक अभ्यास पण केलेला आहे. ऍक्च्युली गोष्ट सांगायचं म्हणजे पती पत्नींच्या बाबतीमध्ये सुद्धा जे एकमेकांचं जे नातं आहे ना, खूप, ज्याला बॉन्ड जो म्हणतो का नाही, जबरदस्त राहत. समजा पती पत्नीपैकी जर पती मेला का नाही, पत्नी जरा घट्ट असल्याने ते टिकतात. काय म्हणतो मी? ते टिकतात. पण हेच उलट होऊ दे. मी माझा वैयक्तिक अभ्यास सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस पत्नी मरते, जो पती जो व्यक्ती असतो का नाही, ते जास्त वर्ष टिकत नाही. हे मी खूपशा कुटुंबांचं मी पाहिलं. ते देवाने जोडलेलं नातं आहे. त्याच्यामध्ये म्हणून म्हटलेलं आहे, स्त्रीला देवानं एक स्पेशल ग्रेस, कृपा दिलेली आहे. पती गेलं तरी स्त्री आपल्या लेकरांसाठी, परिवारासाठी ती झुंज देत पुढे जाते. परवाच मी फेसबुकवरती एक गोष्ट पाहत होतो. एक स्त्री सायकलवरती डिलिव्हरीचं काम करते, फूड डिलिव्हरी, झोमॅटोसाठी. आणि ती बिचारी त्याच्याबरोबर तिच्याबरोबर सायकलीच्या सीटवर एका बाळाला बसून ती ढकलत ढकलत ती पिझ्झा ऑर्डर डिलिव्हर करायला आले. आणि ती पोरं जे रस्त्यावर असं चौकात बसलेले आहेत साईडला, त्यांचं घर बीर आहे का माहिती, पण चांगलं सोशल त्यांनी हे करतात. त्यांना बघून खूप वाईट वाटलं की कशी ती बाई धडपडत, कारण त्या झोमॅटो जेवणाचं ते बॅग असते तुम्हाला माहिती, लाल बॅग, बाळ बसलंय, सायकल एका हाताने, बाळाला हात धरल्या, ढकलत ढकलत कस तरी यायला लागले, मधनं धडपडत यायला लागले आणि मागून मोठं ट्रक यायला लागले. तेवढा ते दोघं ते काय म्हणतात, अरे जा तिला मदत तरी कर. एक मुलगा जातो त्या बाळाला सायकलवर काढून घेऊन, या 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 बाजूला, म्हणते बाजूला, तुम्ही काय घाबरू नका, ऑर्डर घेऊन आलं तर आमचंच आहे ऑर्डर, म्हटलं या. त्यांनी तिची मुलाखत घेतली. ती सांगत होती त्यावेळेस, क्या करना भैया, काय करायचं भाऊ, परिस्थितीला आपल्याला तोंड द्यायलाच पाहिजे. नाही म्हटलं तर कोण आता आमच्या बाजूने, कोण आम्हाला मदत करणार? ते विचारतात का तुझे सासू सासऱ्याचे घरचे कोण नाही आहेत का? ते बाहेरच्या गावात असतात, लग्न करून ते इकडे आलेले असते. पण तो तिचा पती दारुड असतो आणि मारामारीमध्ये, दारूच्या नशेमध्ये मारामारी करता करता एकाला तो मारतो आणि आज आत तुरुंगामध्ये. मग ती म्हणते तर मी काय करू म्हटलं,
कोण मदत करणार आहे म्हटली, माझ्या बाळासाठी मला करायला नको का? जीवनामध्ये मी झूम द्यायला लागले, म्हटले मी इथून सोडून जाऊ पण शकत नाही, तर आधीमध्ये जाऊन मला नवऱ्याला भेटायला लागतं. शेवटी तिचा तो नवरा आहे, भले तो पिऊन आज जाऊन बसलाय, आज त्याला ते पश्चाताप झाला, तो भाग वेगळा असत काय असं माहित नाही आपण. पण ती म्हणते की मी काय करू, मी आत्महत्या करायचा सुद्धा विचार केला, पण हे बाळाला काय करू, हे बाळ अनाथ होणार मी जर आत्महत्या केलं तर. त्यावेळेस म्हणजे सांगायचा उद्देश काय, एक स्त्री तिथे पोरं आपलं त्याने खूप तिला मदत करतात, त्यांनी सांगतात तुला मी काम बघतो, काम करशील का, म्हणजे असं सायकल घेऊन कसं ना बाळाला घेऊन करणार काम, ते मदत करतो म्हणून सांगितलं. मला सांगायचा उद्देश काय, मग स्त्री कसं परिस्थितीला तो तोंड देते बघ. मला काय सांगायचं ह्या गोष्टीवर उदाहरण, मला तुम्हाला काय सांगायचं, येशूला परिस्थिती काय आली ना, प्रॅक्टिकल परिस्थिती काय आली, त्याच्या जवळच्या शिष्यांनी यहूदा इस्करियोतने त्याचा विश्वासघात केला, पेत्राने 3दा नाकारलं, इतर शिष्य त्याला सोडून गेले. आणि ज्यावेळेस येशू संगती राहायला पाहिजे, हे 11 शिष्य जरी होते त्याच्यामध्ये सगळीच होते, सगळे सोडून पळून गेले येशूला एकट्याला टाकून. तरी येशू ख्रिस्ताला एवढं वाटलं नसत. सर्वात जास्त दुःख त्यावेळेस आलं ज्यावेळेस देवपित्याने आपलं मुख त्याच्यापासून लपवलं. माझ्या प्रियानं मला काय सांगायचं, याच्यावर आपल्याला काय दिसतं, येशू ख्रिस्ताचं पित्यावरील असलेलं प्रेम, आणि किती हा विचार करू शकता, किती येशू ख्रिस्त पित्यावर अवलंबून होता. खूप जण असं म्हणतात, घरामध्ये लकवा मारलेला असू दे, एक वयस्कर व्यक्ती ज्यावेळेस घरात असतो ना, फरक पडतो, काही पण असतो, तो नाही होते होते ना, तोपर्यंत मला खूप आधार होता. भले त्यांनी काय करत नव्हते, पण त्यांची उपस्थिती आमच्यासाठी खूप काही, बरोबर आहे का नाही? आपण खूप जणांकडून ऐकतोय गोष्ट, त्यांची उपस्थिती एक आधार असतो. म्हणजे सगळ्या एक एक मानसिकता माणसाची आहे की बस आई किंवा वडील ते काही करत नसतात, त्यांनी काय आहे ना, खूपच्या लेकरांची अपेक्षा म्हणजे त्यांनी काही करू नये, बस त्याने सुखानं जीवन जगावं, आपण संगती राहावी, त्यांची तेवढीच इच्छा असते. पण त्यांच्या जाण्यानं जी पोकळीता निर्माण होते त्यामुळे ते रडतात. तसं माझ्या प्रियानो परिस्थिती येशूच्या जीवनात आली, येशूला काही विशेष फरक पडला नाही, पण जो आधार त्याचा पिता स्वर्गीय बाप, जस त्यानं आपलं मुख फिरवलं त्यास मात्र येशूला ते सहन करता आलं. म्हणून तो म्हणतो समकतनी, हे पित्या तू माझा त्या कखेच. आज कितपत, माझा प्रश्न हा आहे, त्याच्यावर आपण काय शिकतो की आज आपलं प्रेम देव पित्यावरती किती आहे, कितपत आपण त्याच्यावर प्रेम करतो, कितपत त्याच्यावर अवलंबून आहोत. येशूसाठी या सगळ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्याचा बाप त्याच्यासाठी कोण होतं, बाप खंबीरीतून उभा होता. पण इथं बापाने त्याला सोडलं, पण हे विचारत नाही करत आपण की का पित्यानं येशू पासून आपलं मुख फिरवलं. आपण खूपदा हे वाक्य ऐकतो, देव पापाचा द्वेष करतो पण पापी लोकांवर प्रेम करतो. येशू ख्रिस्तानं
एक सुद्धा पाप केलं नाही कोणत्याच बाबतीत. पण ज्यावेळेस आपण यशा 53 मध्ये वाचतो माझ्या प्रियानो, त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आपलं पाप देव पित्यानं येशू ख्रिस्तावरती लादलं. कोणाचं पाप केलं त्याच्या कर्माचं फळ भोगायला लागले बघा. सर बोलतोय ना आपण, काय म्हणतो पण त्याच्या कर्माचं फळ ते भोगा लागले. काल एक विषय आमच्यामध्ये चालू होता, तो विषय त्यांची तळतळ, त्यांचं श्राप घेऊन जीवन जगतात. आणि या येशू ख्रिस्ताला ती तळतळ का लागावी, का लागली? त्यानं पाप केलं म्हणून नव्हे, तुम्ही मी पाप केलो आणि आपलं पाप येशू ख्रिस्तावर लादलं म्हणून देवपित्याने आपलं मुख त्याच्यापासून फिरवलं. माझ्या प्रियानो, हे समज आपण खूप गरजेचं आहे. देवपिता जो येशूला म्हटलं, देवाने जगावर एवढी प्रीती केली, ज्या मुलीचं उदाहरण सांगितलं बापाचं आणि मुलीचं, या दोन मुलीला उलट टांगलं, असं म्हणण्यात येतं त्यांना 3 का 4 मुली आहेत ना. होय, तो ते 4 मुली आहेत. 4 मुली आहे म्हणून मुलीचा छळ करायचा, मुली सांभाळायचं म्हणजे अवघड आहे काय ना. तो पण एक प्रॉब्लेम आहे. आता त्याची स्टोरी वेगळी आहे, जस्ट मला सांगायचा उद्देश काय, काय काय लोकांना पोरी जड जातात म्हणून काय खपून मोकळं करायचं. तसं देव पित्याला येशू काय जड झाला होता? बाबा बाद आहे पोरग, जाऊ तिकडं. सॉरी, एक उदाहरण सांगतो. पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही सेवेमध्ये जास्त होतो आणि आम्ही पालखी जेव्हा सेवेमध्ये आलो, तर खूप लोकांनी आम्हाला म्हटलं, पास्टर पोरं काय उपयोगाचं नाही, काय अभ्यास करत नाही, काय कुठं पालखी कोर्सला पाठव. कळतं मी काय म्हणतो? काय करत नाही, बाद वायफळ बोंबलत हिंडतोय म्हणून काय करायला, सेवेला पाठवा. पण असं कोणी म्हणताना मी ऐकलं नाही, जे खूप असे खूपच खूपच लाखो एक म्हणतात ना, असे कमी आहे की ज्यावेळेस पोरग शिकलं आणि आईने किंवा बापान म्हटलं, आता तू शिकला, झालं, बस झालं, आता तू सेवेला जा. असं मी कधी कोणाचं ऐकलं नाही. आहेत, पण आहेत तसे खूपशे आई वडील आहेत जे इंजिनियर पोरं मोठ्या मोठ्या पदावरती गेले. तरुण आमचे खूप बिझी आहेत. तरुणांची मीटिंग परवा बेतेलनगर चर्चमध्ये भरवण्यात आलं होतं आणि सॅम म्हणून एक जवळचे मित्र आहेत, त्यांचा मुलगा अभिषेक, तो त्या ठिकाणी पालखी सेवा करत आहे हुबळीमध्ये, आणि तो इथं सेवेला आला होता. मग ज्यावेळेस बोलताना, चर्चा करताना आमची नंतर असं निघले की तो मुलगा अमेरिकेमध्ये लाखो रुपये तो कमवत होता. त्यांच्या टीम मध्ये वन ऑफ द बेस्ट नोन, त्याचं म्हणजे नावाजलेला असा मुलगा होता. त्याच्या कामामध्ये 1 नंबर, लाखानं. आणि तो परत आलाय हुबळीला. कशासाठी? बापान म्हटला, मला देवाने बोलवलं, मी सेवेला परत आलो. बापाने जर स्वागत केलं आणि आज बापा बरोबर बायबल कॉलेज सुरू करून त्याचं जे दर्शन मी ऐकलं, खूप मला आनंद वाटला. मला काय सांगायचं की येशू ख्रिस्त पित्याला काय जड झाला नव्हता, काय बाद होतं, बेकार होतं म्हणून बाबा त्याला ह्याला कुर्बानी देऊन टाका देवाच्या नावामध्ये, आले के नामे दे देंगे. नाही, देवाने जगावर एवढी प्रीती केली, देवाने तुमच्यावर माझ्यावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र त्यांनी या जगात पाठवलं. हे आपण असं समजलं पाहिजे. जर जगात समजा मी एकमेव आहे,
मी पापी आहे, तर येशू ख्रिस्ताला देव पित्याने एकट्यासाठी माझ्यासाठी सुद्धा येशूला पाठवलं. माझ्या प्रियनो, ती जी दरी जी निर्माण झाली आपल्या पातकांमुळं, येशूमधील आणि पित्यामधील, त्यामुळे येशू ख्रिस्त पूर्ण तुटला गेला. जगात काय झालं, लोकांनी त्याला विरोध केला, मारला, सगळं काही तो सहन करू शकतो. लक्षात ठेवा, त्यावेळेस तो देव नव्हता, तो पूर्ण मनुष्य स्वभावामध्ये तो 100% मनुष्य म्हणून जगत. पण तरी ते त्यानं सर्व सहन केलं, कारण देवपिता त्याच्या संग. पण ज्यावेळेस त्याच्या लक्षात आलं देवपित्यानेच आपलं मुख फिरवलं, त्यावेळेस मात्र येशू ख्रिस्त खूप आतून विवळून तो म्हणतो, एलोय एलोय लमा सबकतनी, हे देवा माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. माझ्या प्रियनो, येशू ख्रिस्त ज्यावेळेस तो बोलतो, ते जे सहन त्यांनी केलं ते आपणाला स्मरण करणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्त तिथे काय फॅशन करायला वधस्तंभावरती जाऊन, हिरोगिरी करायला, काहीतरी नाटक करायला त्या ठिकाणी वधस्तंभावरती गेला नव्हता. ते त्यानं सर्व माझ्यासाठी सहन केलं. आज आपण काय कारण देतो का? कधी कधी आपण देवाला दोष देतो, आपल्या जगाच्या परिस्थितीमुळं देवाला दोष देतो. लोक विश्वासघात करतात, लोक आपल्या संगती प्रामाणिक राहत नाही, लोक आपल्याला सोडून जातात, म्हणून देवाला दोष देणं. देवाने माझं चांगलं काय केलं? माझ्या प्रियानो, माझ्या जीवनात सुद्धा अनेकशे प्रसंग आले. मी एकच गोष्ट देवाला बोललेलं आहे, माणूस बदलू शकतो, माणूस मला सोडू शकतो, मात्र देव मला सोडणार नाही. म्हणून माझ्या जीवनामध्ये प्रत्येक प्रसंगामध्ये मी देवाला एकच बोललेलं आहे की देवा, काही पण माझ्या जीवनात होऊ दे, मी तुला नाही सोडणार. आमचा पण एक प्रसंग असा होता आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये, येतच नाही म्हणून बसले होते. देवाला म्हटलं, माझ्याजवळ एकच शस्त्र होतं, ते म्हणजे देव, उपवास आणि प्रार्थना. देवा म्हटलं, काही पण माझ्या जीवनात होते, तुला आणि तुझी सेवा नाही मी सोडणार. काही पण होते माझ्या जीवनामध्ये. समजा माझ्या प्रियनो, देवाने जर आपला हात सोडला तर आपलं काय जीवन आहे याचा अर्थ आहे मला सांगा. देवाने जर आपला हात सोडलं, काय आपली अवस्था होईल याचा विचार केला तुम्ही कधी? म्हणून म्हटलेलं त्या कृपेचा अनादर होऊ देऊ नका. काय काय शब्द मी खूप मनामध्ये ते धरून ठेवलेला आहे. मुझ पर हुई जो कृपा बेकार न जाने दो. माझ्यावर जी तुझी कृपा झालेली आहे ते मी असं व्यर्थ नाही जाऊ देणार. जे प्रेम मला देवाचं मला प्राप्त झालेलं आहे ते मी असं व्यर्थ माझ्या जीवनामध्ये नाही जाऊ देणार. कारण त्या कृपेला मी समजून घेतलंय, कृपा म्हणजे की माझी पात्रता लायकी नसताना देवानं माझ्यावर दाखवलेली प्रीती, की त्या योग्यतेचं नाही आहे, तरी सुद्धा देवाने माझ्यावर प्रेम केलं. माझ्या प्रेम मला हेच उत्तेजन करायचं असतं. मला येशू ज्यावेळेस वधस्तंभावरती होता ते त्याने सहन केलं, आणि तो म्हटला, एलो एलोय लमा सबकतनी, ये पित्या ये पित्या, माझा त्याग का तू केलास. म्हणून तिथून त्या उडी मारला नाही. तो म्हटला नाही, येशू त्या ठिकाणी हाक मारू शकला असता, देवदूताला हाक मारले असते तर त्याच्याकडं देवदूत त्याला सोडवलं असतं. पण पुढचं वाक्य काय येशू बोललं माहितीये काय? त्या परिस्थितीमध्ये
मला 5वं वाक्य, मला तहान लागली आहे. इंग्लिश मध्ये म्हटलेलं आहे योहान 19:28 मध्ये. हे त्याचं दुःख बघा माझ्या, मला तहान लागलेलं आहे. इंग्लिश मध्ये आय थर्स्ट, दुसऱ्या भाषांतरमध्ये आय एम थर्स्टी. त्याला ग्रीक शब्द आहे दीपशा ओ. दीपशा ओ. ऍक्च्युली हा शब्द कोयने ग्रीक मूळ शब्दातून डिस्पाव या शब्दापासून हा शब्द दीपशा ओ हा शब्द येतो. आणि या शब्दाचा अर्थ असा आहे तहान, तीव्रता असणे, किंवा कोणत्या तरी गोष्टीसाठी तीव्र इच्छा. ज्यावेळेस येशू ख्रिस्त म्हणतो मला तहान लागलेली आहे, पण येशूला अशी कोणती तीव्र इच्छा होती, कोणत्या गोष्टीची त्याला एवढी तीव्रता होती? येशू विश्वासाच्या ठिकाणी सहन करत होता. काय करत होता येशू ख्रिस्त? तुमच्या माझ्यासाठी, विश्वासाच्या ठिकाणी ते दुःख ते सहन करत होत. माझ्या प्रियानो, अजून एक ठिकाण आहे योहान 4:6-7 मध्ये जर बघितला तर ते शमरोनी स्त्री बरोबरचा संवाद येशू ख्रिस्ताच्या बाबतीत तिथं आपल्याला दिसतं. तिथे शमरोनीची एक स्त्री पाणी काढण्यास आली. तिला येशू म्हणाला, काय म्हणालो? मला प्यायला पाणी दे. म्हणजे 2 ठिकाणी येशू ख्रिस्ताने हे तहानेच्या बाबतीमध्ये एक तीव्र इच्छा त्या ठिकाणी प्रगट केली आहे. पण त्याची जी तहान, खरी काय तहान आहे, हे योहान 4 मध्ये आपल्याला तिथे स्पष्ट होत. येशू 2दा तहान लागले असे बोलला. पण या ठिकाणी तो शमरोनी स्त्रीला येशूने कशासाठी तहान लागली हे स्पष्ट त्या ठिकाणी करतो. येशूला तहान लागली जेणेकरून विश्वासणाऱ्यांना जिवंत पाणी प्राप्त व्हावे. कशासाठी? आज त्या वधस्तंभावर त्याला दुःखात असताना पित्याने त्याला आपलं मुख लपवलं, मुख फिरवलं. एक त्याच्या जीवनामध्ये एक त्यागाची त्याला तेव्हा भावना असताना सुद्धा त्याला तहान लागली. म्हणजे जगी गोष्टीची तहान नव्हती, तर ही त्याला तहान होती. ती त्याच्या मरणामध्ये, त्याच्या विभक्तीमध्ये त्याची इच्छा एकच होती, मला तहान लागली, मी आज ताणलेला आहे, हे तर तडफडत, मला दुःख होत आहे, पण एकच माझी इच्छा आहे की प्रत्येक जे त्याच्यावर विश्वास होता त्याला जिवंत पाणी प्राप्त हो. योहान 4:14. परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल. येशू म्हणतो परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उकळत्या झऱ्याचा पाण्याचा झरा होईल. येशू ख्रिस्ताने या योहान 4 मध्ये त्याच्या तहान, तीव्रता जी आहे, एखाद्या गोष्टीची जी त्याला जी उत्कंठ आहे, या ठिकाणी त्याला स्पष्ट केलेलं की माझी इच्छा ही आहे, आज मी या वधस्तंभावर प्राण देत आहे, पण माझी इच्छा आहे की प्रत्येकाला, येशूच्या दोन्ही बाजूला 2 चोर, येशूची इच्छा होती ह्या चोरांनी पण त्याला स्वीकारावं. जगात असेच आहेत, काही लोक येशूवर विश्वास ठेवतात, काही लोक नाही ठेवत. प्रभूची इच्छा आहे जे पाणी मी त्याला देईन ते त्यांच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उकळत्या पाण्याचा झरा होईल. परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल. येशूला तहान याही लागली होती की प्रत्येकाने पाणी, जो जीवनाचा पाणी, जो येशू ख्रिस्त स्वतः आहे,
त्याला त्यांनी घ्यावा. येशू ख्रिस्त ह्या गोष्टीच्या द्वारे आपण समजून घेतले पाहिजे की येशूने पूर्ण मनुष्य स्वभावाने मनुष्यासाठी दुःख सहन केलं. एक दुःखद, एक वेदनामय, त्रासदायक क्षण येशू ख्रिस्तान सहन केलं. मी जसं बोललो की ही एक रोमांचक दर्शनीय अशी ही घटना नव्हती की दाखवायसाठी आता मी करून दाखवतो. आता नाही, माझ्या प्रियानो, त्या लाचार अशा अवस्थेमध्ये येशू ख्रिस्त, जो राजांचा राजा, योद्ध्यांचा राजा म्हणून त्याच्या वधस्तंभाच्या वरती लिहिण्यात आलं, पण तो कसा वधस्तंभावरती टांगलेलं होतं? नग्न अवस्थेमध्ये, रक्तबंबा, डोक्यामध्ये काट्याचा मुकुट, हातामध्ये खेळ, पायामध्ये खेळ, पूर्ण अंग रक्तबंबा, ते मारून मारून त्याच्या दाढी वाढले होते, थुकले होते. त्याच्याकडे पाहून लोक तोंड फिरवेत असं म्हटलं. माझ्या प्रियाने, हे सर्व येशू ख्रिस्तान तुमच्यासाठी माझ्यासाठी सहन केलं. एक असहाय्य यातनाचा हा क्षण होता, पण हे सर्व यातना तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी येशू सहन करतो. येशूने आपणासाठी मरणाचा अनुभव घेतला, जेणेकरून आपणाला पुनर्जीवन मिळावे. येशूची हीच एक ताण होती की त्याच्या बलिदानाच्या द्वारे, त्याच्या विभक्तीच्या द्वारे, म्हणून करिंथमध्ये म्हणतो, देव पित्याने येशूच्या ठाई आपला समेट केला. येशूच्या ठाई त्याच्या विभक्तीकरणामध्ये त्याने तुमचा आणि माझा समेट केला. म्हणून वचन म्हणतं की त्याच्या स्वदेहातून आपणाला त्या परमपवित्र स्थानामध्ये जाण्याचा अधिकार मिळालेला आहे. तर जे येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर सहन केलेलं आहे ते आपण विसरता कामा नये. आता प्रत्येक वर्षी गुड फ्रायडे येईल, आपण 7 वाक्यावरती ऐकत राहू, पण आपल्या जीवनामध्ये काहीच बदल होणार नाही. येशूच्या बाजूला हो, एवढा जवळ होता. विचार करा ना, एक चोर येशूच्या बाजूलाच होता, दुसरा पण. संधी होती का नाही? किती लोक, आता उदाहरण सांगतो, ज्या पॉल दिनाकरन आले, किती जण लाईन लावले त्यांना भेटायसाठी, प्रार्थना करून गेले. कित्येक लोक सेल्फी फोटो काढून घेतले एक सेवका बनून. तिथे त्यांचा सेल्फी फोटो काढायला कोण होतं? तो चोर इनडायरेक्टली म्हटला ना, येशू ख्रिस्ता, काय माझी पात्रता, तुझ्या बरोबर मला तुझ्या बरोबर उभा राहायची मला वेळ मिळाली, एक सेल्फी काढूया आपण. इनडायरेक्ट तेच त्याने केलं. म्हणजे येशूला ओळखलं त्यानं की येशू कोण आहे? तारणार आहे. म्हणजे येशूचा त्यानं स्वीकार केला. दुसरं म्हटलं, काय याच्या मागे जायचंय? स्वतः पण इथं पडलाय उघडा, याच्यामुळे काय जायचं? माझ्या प्रियाने, ज्या वेळेस आपण येशूला समजून घेतो, येशूचं त्याग, बलिदान ज्यावेळेस आपण समजून घेतो, माझ्या प्रियाने लक्षात ठेवा, म्हणूनच प्रेषित पाऊल काय म्हणाला माहित आहे? जगणं हे ख्रिस्त आहे. मरण हा लाभ आहे. उच्चारामध्ये भरपूर जमीन आसमानचा फरक आहे. मरण नव्हे, मरण आणि मरण जमीन आसमानचा फरक आहे. मरण म्हणजे स्वतः मी मरणं, येशूच्या नावाने मी उडी मारतो, चालेल का?
आतमध्ये प्रभू स्वीकारेल का? पण पौल म्हणतो ख्रिस्तासाठी जगणं आहे माझ्यासाठी, आणि जर ख्रिस्तासाठी मरण आलं हे माझ्यासाठी लाभ आहे, दुःख नाही मला. कारण येशूच्या बलिदानामध्ये पौलने हे ओळखलं की मला नवजीवन, पुनर्जीवन, सार्वकालिक जीवन हे मला मिळणार आहे. तर पृथ्वीवरचं ख्रिस्तामधलं जे शारीरिक मरण आहे हे मरण नसून पत्ता बदलणार, किंवा इंग्लिशमध्ये म्हणते प्रमोटेड टू ग्लोरी, गौरवामध्ये त्याचं प्रमोशन, बढती झालेली आहे. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला आपण समजून घेतो त्याच्यासारखं लाभ काहीच नाही माझ्याकडे. म्हणून मी उगाच प्रभूची सेवा नाही करत, मला कोणाकडून लोकांच्याकडनं अपेक्षा नाही. आज ही माझी तृप्तता हीच आहे. माझ्याजवळ आज काय आहे? कोण आहे? तर माझा स्वर्गीय पिता येशू ख्रिस्त, पवित्र आत्मा माझ्या समोर. म्हणून येशू ख्रिस्त म्हटला की मला तहान लागली आहे. ही त्याची तीव्र तळमळ होती की प्रत्येकांना माझ्यासारख्या निरुपयोगी वाया गेलेल्या मुलाला जसं उद्या पुत्रासारखं प्रभूंनी माझं तारण केलं, मला एक नवं जीवन दिलं, तसं प्रत्येकांना हे सार्वकालिक पुनर्जीवन, पुनरुत्थित जीवन प्रत्येकाला मिळावे ही प्रभूची तीव्र उत्कंठा आणि इच्छा होती. म्हणून त्या वधसमोर येशू ख्रिस्त बोलला, मला तहान लागली आहे. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्त तो म्हणतो एलोय एलोय लमा सबकथनी. तो जो अंतर जो आहे तो त्यानं सहन केलं, आणि तो अंतरला गेला पित्यापासून तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. त्याच्या अंतरणाच्या द्वारे पित्याने आपला समेट केलेला आहे. म्हणून बोलावलेले पुष्कळ, निवडलेले थोडक्यात. त्याच्यामध्ये दोन चोरासारखं आपणाला संधी आहे. आपण संधीचं सोनं करून घ्यायचं नाही आहे, हे आपल्या हातामध्ये. प्रेज द लॉर्ड.